आता बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच असं थेट पत्रच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले। ठाण्यातील सर्व मंडळ अध्यक्षांनी रवींद्र चव्हाणांना हे पत्र दिलेले आहे। काल एबीपी माझाने ठाण्यातील भाजपच्या अंतर्गत नाराजीबद्दल बातमी दिलेली होती। या मंडळ अध्यक्षांनी स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांना निवेदन दिलंच होतं, मात्र आता थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलंय। तर ठाण्यामधला शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष आपण गेल्या अनेक महिन्यांपासून पाहतोय आणि आता जेव्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हा शिवसेनेसोबत युती नकोच अशी आग्रही मागणी तिथले मंडळ अध्यक्ष करतायत आणि या संदर्भातलं पत्र थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात आता भाजप पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात, खरंच ठाण्यामध्ये शिवसेनेसोबत युती होणार का, युती झालीच तर ती सामोपचारानं होणार का आणि ती सामोपचारानंही झाली तरी कार्यकर्ते अगदी मनानं सगळे मतभेद विसरून काम करणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे ठाण्यामधला युतीमधला हा संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तर ठाण्यात शिवसेनेसोबत युती नकोच अशी आग्रही मागणी आता ठाण्यामधले भाजपचे सर्व मंडळ अध्यक्ष करतात आणि या संदर्भातलं पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। आता रवींद्र चव्हाण या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार का, ठाण्यातल्या या तिढा संदर्भात आता पक्षश्रेष्ठींपर्यंत कुठला निरोप पोहोचवला जातो आणि या संदर्भात काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, शिवसेना आणि भाजपमधला हा संघर्ष पुन्हा एकदा या निमित्तानं चव्हाट्यावर आलाय। प्रज्ञा, कालच आपण ही बातमी दिलेली होती सर्वप्रथम की भाजपमध्ये नाराजी आहे आणि त्यानंतर काल संध्याकाळी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमदारांना स्थानिक अध्यक्ष जे आहेत त्यांना या सगळ्या मंडळ अध्यक्षांनी पत्र दिलं, मात्र त्यांनी देखील हा जो पूर्ण मुद्दा आहे तो प्रदेशाध्यक्षांकडे टोलवल्यामुळे आज सगळ्या मंडळ अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीच जाऊन थेट भेट घेतलेली आहे, कारण की अंतिम निर्णय तेच घेणार आहेत। त्यामुळे ठाण्यातल्या महायुती संदर्भात किंवा ठाण्यातल्या भाजप आणि सेनेच्या युती संदर्भात आता नाराजी वाढताना दिसते आहे। 18 मंडळ अध्यक्षांनी जाऊन रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली, इतकंच नाही तर त्यांना एक पत्र देखील दिलं, सगळ्यांची सही त्यावर आहे 18 मंडळ अध्यक्षांच्या आणि त्यामध्ये हे नमूद देखील केलेलं आहे की जो असंतोष गेल्या काही काळामध्ये होता तो असंतोष आणि जे गुन्हे आमच्यावर दाखल करण्यात आलेले होते त्या मागे जे शिवसेनेचे नेते होते त्यांच्यासोबत आम्ही काम कसं करणार असा प्रश्न देखील त्या पत्रामध्ये विचारलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक प्रभागानुसार त्यांनी आकडेवारी देखील सादर केलेली आहे की आपण कशा प्रकारे जिंकू शकतो, आपल्या किती सीट्स येऊ शकतात। त्यामुळे ही संपूर्ण गोष्ट जी आहे जी काल एक छोटी वाट होती आता ती आणखी मोठी झालेली आहे आणि नक्कीच या संदर्भात आता जरी ठाण्यातल्या स्थानिक नेत्यांच्या युतीच्या चर्चा सुरू असल्या तरी देखील मंडळ अध्यक्षांनी ही भूमिका घेतल्यामुळे येणाऱ्या महापालिकेत युती जरी झाली तरी देखील कोण कितपत काम करेल हा देखील आता खूप मोठा प्रश्न आहे। आता या संदर्भात वरिष्ठ म्हणजे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा संपूर्ण मुद्दा गेल्यामुळे ते काय निर्णय घेतात नक्कीच पक्षश्रेष्ठी या संदर्भात नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अक्षय, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।